नमस्कार, आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजाच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत आणि तशाच आपल्या महाराष्ट्रातही खूप परंपरा आहेत. इतकंच नाही, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतांच्या वेगवेगळ्या गावांच्या सुद्धा वेगवेगळ्या परंपरा आहेत. आता उदाहरणार्थ आपली लाडकी मुंबई आणि या मुंबईचे आद्य रहिवासी कोळी बांधव यांच्या परंपरा तर फारच वेगळ्या आहेत. म्हणजे त्यांचं राहणीमान असेल, त्यांचे दागिने असतील, त्यांची कोळी गीतं असतील, त्यांची खाद्य संस्कृती असेल, ह्या परंपरा आता 7 समुद्रा पार पोहोचल्या आहेत. या परंपरांविषयी अजून जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत मुलुंड पूर्व भागातल्या कोळीवाडा येथे. चला जाऊया त्यांच्याकडे, त्यांच्याशी गप्पा मारूया. तिथे एक मी हाय कोली नावाचा त्यांचा एक ग्रुप आहे, त्यांच्याकडनं पाहूयात तुमच्यासाठी नवीन रेसिपीज. चला, आम्ही सारे खवय्येच्या आजच्या आपल्या भागात आपण आहोत गव्हाणपाडा कोळीवाडा मुलुंड पूर्व भागातल्या मी हाय कोली या ग्रुप सोबत. आपण त्यांचं स्वागत करूया. सगळे दादूस आपल्या सोबत बसलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण? एकदम मजेत. वा वा, छान जाणवतंय तुमच्या त्या आवाजावरनं. पण सगळ्यात आधी तुमचं आमच्या आजच्या आम्ही सारे खवय्येच्या भागात खूप मनापासून स्वागत. तुमचं देखील आमच्या कोळीवाड्याच्या तर्फे हार्दिक स्वागत. वा वा. आपण आपल्या कोळीवाड्यामध्ये आलात, गव्हाणपाडा कोळीवाड्यामध्ये, त्यानिमित्ताने मी माझ्या ग्रुपतर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. धन्यवाद धन्यवाद. आणि सर, एक सांगायचं म्हटलं तर आमच्या कोळी लोकांची एक खासियत आहे, एक सन्मानाची टोपी, जी आम्ही तुम्हाला या ग्रुपतर्फे सत्कार निमित्ताने. अरे वा वा, क्या बात आहे. वा, खवय्येच्या भागात आज जरा वेगळं स्वागत आपलं झालेलं आहे. तुम्ही माझ्या स्वागतावरच समाधान माना. आता आपण जरा गप्पा मारूयात आणि मग रेसिपीकडे वळूयात. चालेल? हो, नक्की. तुमच्या ग्रुपचं नाव आहे मी हाय कोळी. काय सांगायची गरज नाही, तुम्ही ते नाव का ठेवलं असेल आम्हाला माहिती आहे. पण कसा फॉर्म झाला हा ग्रुप, कशी तयारी झाली? ॲक्च्युली सर, कोळी आगरी समाजासाठी काहीतरी आमच्या पूर्ण ग्रुपची काहीतरी नवीन धडपड असते, काहीतरी वेगळं करण्यासाठी. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी एक वेगळं असं काहीतरी प्लॅटफॉर्म नव्हतं मिळत. तर एक सोशल मीडिया ह्याच्यावरून आम्ही आजच्या पूर्ण नवीन पिढीला, म्हणजे आमच्या जुनी पिढीची पूर्ण संस्कृती, लोकसंस्कृती, खाद्य संस्कृती आणि कला संस्कृतीचं जे माध्यम आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक चांगलं त्याच्यामध्ये व्यासपीठ मिळालेलं आहे. आणि आजवर भरपूर असा प्रतिसाद पण अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून त्याच्यासाठी खूप प्रतिसाद वगैरे लाभला. वा वा वा, क्या बात. आता साधारण किती सदस्य आहेत तुमच्या ग्रुपमध्ये? आता आम्ही पूर्ण 12-13 जण आहोत, पण ते काही कारणास्तव येऊ नाही शकले. नाही, बरोबर ना, हरकत नाही. पण मग तुम्ही सगळे मिळून ह्या सगळ्या संघटनेचं काम पाहता. लोकांपर्यंत पोहोचणं, सोशल साईट्सच्या द्वारे असेल किंवा मीडियाच्या द्वारे असेल, त्यांना पोहोचून एकत्र आणणं, काय काय उपक्रम राबवता तुम्ही ह्याच्यात? आता नुकतीच पार पडलेली कोळी आगरी समाजाची क्रिकेटचे सामने, हे फक्त क्रिकेटचे सामने नव्हते, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील कोळीवाड्यांच्या आम्ही मॅचेस ठेवलेला. या मॅचेसमधून आणि महाराष्ट्रामधून सर्वात पहिलीच झालेली क्रिकेट टुर्नामेंट आहे, ज्याच्यामधून कला संस्कृतीचं दर्शन पण झालं, त्याच्यानंतर लोकसंस्कृतीचं दर्शन पण झालं, समाज प्रबोधन पण झालं. आणि फक्त एकच जे राहिलेलं आहे, खाद्य संस्कृती, ती आज आपण आम्ही सारे खवय्येच्या माध्यमातून लोकांपर्यंत. क्या बात आहे. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या खाद्य संस्कृतीला एक छानसं प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी आम्ही सारे खवय्येसारखा दुसरा चान्सच नाही असं माझं मत आहे, हो की नाही? त्याच्यामुळे आमच्यापासून तुम्ही संस्कृती सुरू करा, ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचेलच. नक्की. क्या बात आहे, खूप छान. आपल्या गप्पा झाल्या, पण तुम्ही नाव नाही सांगितलं. तुमचं नाव काय? दुर्गेश भोईर. दुर्गेश भोईर. बरं, तुम्ही काय म्हणजे पूर्ण वेळ हेच करता? नाही, मी जॉब पण करतो आणि उरलेल्या वेळामधून मग हे सगळं कार्य जे असेल ते करता तुम्ही. वा वा, क्या बात. तुम्ही सांगा, तुमचं काय नाव? माझं नाव सतीश विश्वनाथ धामणकर. बरं, तुम्ही काय करता? मी आता जॉब करतो. बरं, मग जॉब करून मग फावल्या वेळेत हे सगळं काम. वा वा, छान. तुम्ही काय म्हणून कार्य करता ह्याच्यात? मी आता कार्यकर्ता म्हणून काय मदत लागली कसली त्यासाठी मी सहाय्य करता तुम्ही. बरं, आता तुम्ही सांगा, तुमचं काय नाव? सर, मी ओमकार अविनाश केणी. मी लास्ट इयर BMS मध्ये शिकतोय, इकडेच आपल्या किलकर कॉलेजच्या इकडे. तर मी या संघटनेत ॲज अ कार्यकर्ता म्हणून काम करतो. बरं, आता कोळी लोकांच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या परंपरेमध्ये आहेत, की जी खाद्य संस्कृती असेल किंवा तुमची गाणी पण फार फेमस असतात. अशा बऱ्याच परंपरा आहेत. त्यातल्या परंपरांविषयी पण तुम्ही त्यांना माहिती देता मग? हो, आमची गाणी देखील, जी काही गाणी असतील जी आमच्याकडे मोबाईलमध्ये बोला किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये बोला, तर ती देखील आम्ही त्यांना देतो व त्यांना देखील आवडतात. अशी गाणी ऐकायला सर्वांनाच आवडतात. आणि या कोळी गाण्याची एक खासियत म्हणाल तर लग्न सराई असो, हळद असो किंवा कोणतेही इव्हेंट असो, ते एक कोळी गाणी लागली का मग ते प्रत्येकाचे पाय थिरकतात. इथपर्यंत की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पण या कोळी गीतांवरती नाचलेला आहे. वा वा वा, क्या बात आहे. किंवा म्हणजे आपली परंपरा सगळी 7 समुद्र पार पोहोचली, हो की नाही? बरं, तुम्ही सांगा, तुमचं काय नाव? योगेश हरेश्वर भोईर. बरं, काय करतोस तू? मी सध्या घरीच आहे. बरं,
आणि बाकीची जी काही कामं असतात हां ती वगैरे याच्यामध्ये मी हाय कोळी याच्यामध्ये करतो बरं, कार्यरत ॲज अ कार्यकर्ता म्हणून. बरोबर. नाही पण मला तुम्हाला एक म्हणजे सांगायचं माझा हक्क आहे असं समजून की तुम्ही तुमची ही परंपरा किंवा कोळी समाजाविषयी आगरी समाजाविषयी जे काही जाणण्यासारखं आहे ते सगळं पोचवाच, पण शिवाय पूर्वी जो निसर्ग तुम्ही पाहिलेला आहे ना त्याचाही मेसेज एक लोकांपर्यंत पोहोचवा, कारण काय तो कुठेतरी मिसिंग आहे की नाही सध्याच्या जगात. हो हो नक्कीच. त्यासाठी आहे ना हा माझा भाऊ मोठा तो त्यासाठी आहे ना जे काही गेल्या म्हणजे याच्यामध्ये झालेले आहेत त्या माहिती आहेत ना मी हाय कोळीचं जे पेज आहे ना त्याच्यावर अपडेट करत असतो. सोशल साईड म्हणून. क्या बात आहे, खूप मोठा आणि फार स्तुत्य उपक्रम आहे आणि क्रेडिटेबल ते एवढ्या करता आहे की तरुण वयात तुम्ही या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून हे लोकांपर्यंत पोहोचत आहे. कारण आपल्याला बरेच जण म्हणतात की यार तुम्हाला तर काहीच माहिती नाही आपल्या परंपरेविषयी, पण असं नाही, आपण ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतो याचा कारण असतो हो की नाही. आता जरा या मित्राशी गप्पा मारतो. तुझं नाव काय मित्रा? माझं नाव अभिजित प्रकाश भोईर, मी ठाणे येथे जॉब करतो बर. आणि इतर राहिलेल्या वेळात यांचा ॲज अ कार्यकर्ता म्हणून सगळं काम पाहता. बर. आता मला जरा तुम्हाला अजून एक विचारायचं की जसं कोळी लोकांची खाद्य परंपरा फेमस आहे, नृत्य परंपरा फेमस आहे आणि खूप काही त्यांचे सण साजरे करण्याची पद्धत वगैरे, कोळी गीतं सुद्धा फार फेमस आहेत. म्हणजे कुठली गॅदरिंग असेल, कुठला उत्सव असेल की चांगली लोक चांगले डान्सर्स कोळी गीतं परफॉर्म करतात. हो. तर तुम्हाला मला विनंती करायची की एखादं छानसं कोळी गीत आमच्यासाठी सादर करा ना. नक्कीच नक्कीच. आवाज तर चांगला नाही पण प्रयत्न करू. काय म्हणाला? आवाज तर चांगला नाही पण प्रयत्न करू. सर तुमचं मन चांगलं आहे, आमच्यासाठी तेच फार पुरेसं आहे. तुमचा आवाज पोहोचेल प्लीज आमच्यासाठी. मी हाय कोळी सोरीला डोली र मुंबईच्या किनारी, मारतील गोली आणल्यान गोली न चल जाऊ बाजारी. मी हाय कोळी सोरीला डोली र मुंबईच्या किनारी, मारतील गोली आणल्यान गोली न चल जाऊ बाजारी. बरोबर. काय करणार आहात तुम्ही आमच्यासाठी? आज मी तुमच्यासाठी कर्दीचे पॅटीस बनवून दाखवणार आहे. कर्दीचे पॅटीस. चला मग कर्दीच्या पॅटीस साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. कर्दी, उकळलेले बटाटे, रवा, मैदा, कॉर्नफ्लॉवर, बारीक चिरलेली मिरची, जिरे, लसूण पेस्ट, लिंबाचा रस, हळद, आले पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ आणि कोळी मसाला. कर्दीचे पॅटीस करण्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही आम्हाला सांगितलं. हो. आता आपल्याला कृती करायची. काय करायला लागतं आधी? सर्वात पहिला बाउलमध्ये आपल्याला कर्दी घ्यावी लागेल. बर. आपल्याला पॅटीसच्या अंदाजानुसार आपण तेवढी कर्दी घ्यायची. बर. 2 ते 3 चमचे. नंतर मैदा घ्या. मैदा. बर. तू हे एवढं सगळं घरी करून पाहतो स्वतः? हो. बापरे. पुढे? नंतर कॉर्नफ्लॉवर घ्यायचं 1 चमचा. 1 चमचा. हो. ठीक. पुढे? हो. पुढे काय लागणार? लसूण पेस्ट घ्यायची नंतर अर्धा चमचा. बर. अर्धा चमचा. अर्धा चमचा. ओके. पुढे काय लागणार आहे? पुढे हळद लागेल अर्धा चमचा. बर. हळद. हो. पुढे? नंतर बारीक चिरलेल्या 2 मिरच्या. बर. सगळ्या लागतील या? हा सगळ्या लागतील. बर. पुरे इतकी मिरची? हो पुरे. तिखट आहे काय रेसिपी? बरी. हो भरपूर तिखट आहे. भरपूर तिखट. भरपूर म्हणजे स्पायसी. स्पायसी आहे. बर. पुढे काय लागणार आहे? त्याच्यानंतर एक चमचा जिरा भाजून घेतलेस का? हो. बर. पुरे? हो बस. नंतर 1 चमचा लिंबूचा रस. पुढे काय? चवीपुरतं मीठ म्हणजे 1 चमचा बस होईल. बर. आणि हा स्पेशल म्हणजे कोळी मसाला आमचा. हा कोळी मसाला आहे. हो. म्हणजे आपलं हे साधं लाल तिखट नाहीये. नाही, याच्यामध्ये लाल मिरच्या आणि आमचे काही स्पेशल घरगुती गरम मसाल्यांचं बनवून. अच्छा. सगळे घरगुती केलेले. घरगुती स्पेशल आहे म्हणजे स्पेशल आहे. स्पेशल कोळी मसाला. त्याच्यामुळे त्याची चव आहे. त्याच्यामुळे ह्याला त्याची वेगळी अशी चव. तिखटपणावर चव देईल. बरोबर बरोबर. स्पेशल कोळी मसाला हा 1 चमचा. 1 चमचा. कारण हा तिखट असतो. बरोबर. आणि अर्धा चमचा आल्याची पेस्ट. अर्धा चमचा आल्याची पेस्ट. मग अशी आपण लसणाची पेस्ट घातली, आता आल्याची पेस्ट झाली. थोडी चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर ती अशी घालायची याच्यावर. हो. बघ बरं. हा बस. पुरे? बस. कोथिंबीर घातली आपण, सगळं घातलं. आता काय लागणार आहे? त्याच्यानंतर उकळलेला बटाटा. बर. हे किती लागणार आहे? हे साधारण कर्दीच्या अंदाजानुसार 1 किंवा 2 घालायचे. पुरे? हो. 2 लागतील ना? बस. आता काय करायचं? त्याच्यानंतर हे सगळं स्मॅश करून घ्यायचं. एकत्र कुस्करून घ्यायचं. हातानेच घराणार मग? हो हाताने. घ्या मग. तोपर्यंत मी सतीशशी जरा गप्पा मारतो. कोण कोण असतं सतीश तुमच्या घरी? माझे आई बाबा, मी आणि माझी मोठी बहीण. बरं. काय करतात बाबा तुमचे? बाबा रिटायर झाले आहेत, इंडियन ऑइल मध्ये होते, रिटायर झाले आता. तुम्ही पण जॉब करता? हो मी पण जॉब करतो. बरं. मग ही स्वयंपाकाची आवड तुम्हाला आहे की नाही? आता मी अभिजित बरोबर म्हणजे अभिजित दुर्गेश यांच्याबरोबर मित्रांबरोबर राहून मला बनवता येत नाही, पण त्यांच्याबरोबर राहून थोडंफार
नॉलेज आले, माहिती मिळालेली आहे. बरं, मला वाटतं आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. हो. पुढे काय करायचं मग? आता ह्याच्या आपण वड्या करून घ्यायच्या, म्हणजे पॅटीस करून घ्यायच्या. पॅटीस करून घ्यायचं. बरं, घ्या. त्याला काय तेलाचा हात वगैरे लावायची गरज नाही? पाण्याचा लावू शकतो हात. बरं, ठीक आहे. जर ते चिकटवायचं नसेल आपल्याला तर. बरं, पॅटीस करून घेतल्यानंतर मग पुढे काय करायचं? पॅटीस करून घेतल्यावर त्याला नंतर आपण रव्याची कोटिंग करायची, रव्यात घोळून रव्यात घ्यायचं. घोळून घ्यायची. मग हे पॅटीस रव्यामध्ये घोळून घेतल्यानंतर मग डीप फ्राय करायचे का? बरोबर, म्हणजे त्याला एक खुसखुशीत पण आहे. मग एक काम कर सतीश, तू मित्राला मदत करते, जरा घोळून घे पॅटीस. झालं, म्हणजे तशी कृती फार अवघड नाहीये, हो की नाही? हो, सोपी रेसिपी आहे. सोपी रेसिपी आहे. फक्त कर्दी तुमच्याकडे असेल आणि तुम्ही बटाटा उकडून घेतला, मैदा वगैरे वापरला की झालं, हो की नाही? कर्दीचे पॅटीस तयार झालेले आहेत. आपण आता ते रव्यामध्ये घोळून घेत आहोत. घोळून घेतल्यानंतर आपण आता लगेच डीप फ्राय करायच्या कृतीकडे वळूया. कर्दीचे पॅटीस तयार झालेले आहेत आणि आपण ते रव्यामध्ये घोळून घेतले. हो. आता हे आपल्याला डीप फ्राय करायचे. डीप फ्राय करायचे. हे आपण कशासोबत खाऊ शकतो? हे आपण एक पुदिन्याच्या चटणी बरोबर किंवा टॅमॅटो सॉस बरोबर, किंवा काहीच नाही भेटलं तरी आमची स्पेशल म्हणजे तांदळाची भाकरी त्याच्यावर खाऊ शकता. वा, छान. असं वेगवेगळ्या प्रकारे आपण ते खाऊ शकतो. आता आपण ते डीप फ्राय करून घेऊयात. घ्या. किती वेळ लागतो याला डीप फ्राय व्हायला? साधारण 5 मिनिटं. 5 मिनिटं. हो, मला वाटतं ते पुदिन्याच्या चटणी सोबतच जास्त छान लागते, हो की नाही? बरोबर. बरोबर. चला, 5 मिनिटात तयार होत आहेत करदीचे पॅटीस. काहीतरी वेगळी रेसिपी आहे, पटकन तुम्ही लिहून घ्या. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. करंदीचे पॅटीस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: करंदी, उकडलेले बटाटे, रवा, मैदा, कॉर्नफ्लॉवर, जिरं, हिरवी मिरची, लिंबाचा रस, लसूण पेस्ट, कोथिंबीर, आल्याची पेस्ट, हळद, कोळी मसाला आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये करंदी घेऊन त्यामध्ये 1 चमचा मैदा, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, अर्धा चमचा लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 चमचा जिरं, 1 चमचा लिंबाचा रस, मीठ, कोळी मसाला, अर्धा चमचा आल्याची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि उकडलेला बटाटा घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे पॅटीस तयार करावेत. करंदीचे पॅटीस रव्यामध्ये घोळवून गरम तेलामध्ये तळून घ्यावेत. कर्दीचे पॅटीस आता आम्ही पाहिले. आता दुर्गेश आणि ओंकार, तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहात? मटन कोळीवाडा. मटन कोळीवाडा. अरे वा, कोळीवाडा चालू म्हणून कोळीवाडा. हो हो. हरकत नाही. मटन कोळीवाडासाठी मग आता काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. मटन चाप, टोमॅटो प्युरी, कांद्याची पेस्ट, मैदा, 1 अंड, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर, लिंबाचा रस, केवडा वॉटर, काजूची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, मटन मसाला, बारीक चिरलेली मिरची, मीठ, हळद आणि कोळी मसाला. मटन कोळीवाडासाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं होतं. आता आपल्याला कृती करायची. रेडी ना? हो ना. काय करायला लागतं आधी? पहिलं आपल्याला मॅरिनेशन करावं लागेल. बरं. हो. मटन मग आधी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. बरं, घ्या. त्याच्यानंतर पहिलं आपल्याला लिंबाचा रस घ्यायचा आहे. बरं. साधारण 2 चमचे. बरं, 2 चमचे लिंबाचा रस. त्याच्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट. बरं. ती 1.5 चमचा लागेल. 1.5 चमचा. बरं. त्याच्यानंतर हळद. मॅरिनेट करायला काही वेळ ठेवावं लागतं का ते? हो, साधारण 45 मिनिटे मॅरिनेशनला लागतात. बरं, ठीक आहे. पुढे काय लागणार आहे आपल्याला? त्याच्यानंतर तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ हे साधारण 2 चमचे. 2 चमचे. बरं. त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर 1 चमचा. बरं. आणि मैदा. पुढे? त्याच्यानंतर मीठ. पुढे? त्याच्यानंतर मटन मसाला. आता हे लाल तिखट. हो, हे साधारण 1.5 चमचा. जर जास्त तिखट पाहिजे असेल तर 2 चमचे वगैरे घालू शकतो आपण. बरोबर. बरं. त्याच्यानंतर आता अंड लागेल. बरं, घ्या. त्या येलो बल्क सह टाकायचं का? बरं. त्याच्यानंतर मग हे पूर्ण कालवून घ्यायचं, छान मिक्स करायचं. वा. मटन कोळीवाडासाठी लागणार हे सुरुवातीचं मिश्रण आपण तयार करून घेतलं. ह्याला आता कमीत कमी 45 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवायला लागतं. बरोबर. हो. चला, मग आपण आता ठेवूयात, वाट पाहूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. मटन कोळीवाडासाठी लागणारं हे जे मिश्रण आहे त्यात आपण मटन भिजवलं म्हणजे मॅरिनेट केलं आणि आता आपण ते वापरतोय. बरोबर. व्यवस्थित झाले मॅरिनेट? हो, एकदम. पुढे काय करायचं आता? आता आपल्याला हे डीप फ्राय करायचं आहे मटन. बरं, घ्या मग करा. पुढे मग त्याचा एक सॉस असतो. सॉस बनवावा लागेल आपल्याला, म्हणजे ग्रेव्ही तयार करायची. वा. चला, मटन कोळीवाड्यामधला पहिला टप्पा आपला पूर्ण झालेला आहे. मटन आता आपण डीप फ्राय करतो आहोत. हे झालं की मग पुढच्या कृतीकडे वळूया. मटन कोळीवाडासाठी लागणारे हे जे मटणाचे तुकडे आहेत ते आपण व्यवस्थित डीप फ्राय करून घेतले, पण त्याआधी ते मॅरिनेट केले होते, हो की नाही? आता आपल्याला हे बाजूला ठेवायचं थोड्या वेळ. घ्या मग, ठेवा तिकडे. आता काय करायचं पुढे? आता ह्याच्यासाठी लागणारा सॉस आपल्याला पहिला बनवायचा आहे. बरं, म्हणजे ती ग्रेव्ही. हो. बरं, त्याच्यासाठी तेल लागेल. पहिला तेल लागेल बघा अंदाजे. पुरे. बरं. ही ग्रेव्ही पण तिखटच असेल ना? हो.
कारण ते आपण एनिवेज ते तयार करताना मॅरिनेट करताना त्यात बऱ्यापैकी तिखट वापरलंय. हो हो. बरं, तेल गरम झालेलं असेल. आता पुढे काय लागणार आहे आपल्याला? आता प्रथम कांद्याची पेस्ट टाकायची आहे, बरं 3 चमचे. बरं, कांद्याची पेस्ट पुढे. तिला आपण गोल्डन ब्राऊन करणार आहोत. बरं, कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता पुढे काय लागणार आपल्याला? आता आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची याच्यामध्ये. बरं, ठीक. थोडी अजून लागेल. अजून लागेल. हो. पुरे. आता ही पण आपल्याला 1-2 मिनटं परतून घ्यायची आहे. बरं, ठीक. आणि ग्रेव्हीसाठी लागणारे सगळे पदार्थ आपण याच्यामध्ये घालतोय, जेणेकरून आणि कांद्याची पेस्ट असल्यामुळे त्याला एक छान थिकनेस येईल. पुढे काय लागणार? पुढे आपल्याला हळद लागेल 3 चमचे. त्याच्यानंतर आमचा कोळी मसाला, त्याच्यानंतर मटण मसाला. मटण मसाला हा सुद्धा स्पेशल तुम्ही घरी केलेला आहे. त्याच्यानंतर मिरची लागेल बारीक चिरलेली. बरं, किती लागणार आहे? थोडी थोडी, बस बस. पुरे. हो हो. ओके. पुढे काय लागणार? पुढे आता आपण एक थोडं पाणी टाकून त्या मसाल्यांना ब्लेंडिंग करणार आहोत. बरं, ठीक. घालूया मग. हो हो. किती लागणार सांगा? हां बस. पुरे. पुढे काय करायचं आता? आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची, ही साधारण 4 चमचे. 4 चमचे. आता ह्या प्युरीमुळे जरा अजून त्याला हां आंबटनेस आणि सॉफ्टनेस पण येईल, आणि टेक्स्चर पण येईल. हो हो. वा. पुढे काय लागणार आहे? आता ह्याच्यामध्ये आपण केवडा वॉटर टाकणार आहोत. ह्याच्याने काय फरक पडतो चवीमध्ये? ह्याच्यामध्ये एक फ्लेवर येतो जो पूर्ण आपण हैदराबादमध्ये जेव्हा जाणार तिकडच्या मटनचा आणि ह्याचा पूर्ण जो फ्लेवर असतो, म्हणजे आपण जास्त फ्लेवर ना, थोडा एक खाताना एक थोडा स्पाइसनेस, बरोबर बरोबर, आणि पूर्ण क्रिस्पनेस वगैरे त्याच्यामध्ये तो पकडून जातो. बरोबर बरोबर. पुढे काय लागणार आहे? आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर थोडी अजून लागेल. बरं, गुड. पुढे काय लागणार आहे? त्याच्यानंतर आपण शेवटी काजूची पेस्ट टाकणार आहोत. आता काय आपली मला वाटतं ग्रेव्ही पूर्ण झाली. हो. आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार. मीठ. बरं. पुरे. हो. ओके. आता एक शेवटचं म्हणजे आता थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे पूर्ण मसाले एकत्र ब्लेंडिंग होतील. त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये जो आपले मटण कोळीवाडा आहे तो आपण याच्यामध्ये सोडणार आहोत. बरोबर. हां बस. पुरे. फार पातळ किंवा फार घट्ट अशी ही ग्रेव्ही आपल्याला नाही करायची. हो. वा, छान. आता मटणाचे काप ह्याच्यात सोडले. हां. आता आपला हा सॉस रेडी झालेला आहे. आता आपण हे मटण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. गॅस चालूच ठेवायचा का? हो हो. बरं, ठीक. डीप फ्राय केल्यामुळे मटणाचा कलर वेगळा आहे आणि ग्रेव्हीचा तर वेगळा आहेच आहे, हो की नाही? आता हा पूर्ण जो मसाला आहे या मटणला लागला एकत्रपणे असं पूर्ण मुरला पाहिजे. बरोबर. आता ही ग्रेव्ही आणि म्हणजे तो सॉस मटणाला सगळीकडनं लागलेला आहे. हो हो. रेसिपी तयार आहे. आता ही ऑलमोस्ट आपली रेसिपी तयार झालेली आहे. वा, क्या बात आहे. असा हा चविष्ट मटण कोळीवाडा तयार झालेला आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या या कोळीवाड्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. मटण कोळीवाडा मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोमॅटो प्युरी, मटण चॉप्स, कांद्याची पेस्ट, मैदा, कॉर्नफ्लॉवर, फोडलेलं अंड, काजूची पेस्ट, लिंबाचा रस, तांदळाचं पीठ, हिरवी मिरची, मटण मसाला, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, हळद, केवड्याचं पाणी, मीठ आणि कोळी मसाला. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मटण चॉप्स घेऊन त्यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस, 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, हळद, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा कॉर्नफ्लॉर, मैदा, मीठ, मटण मसाला, 1.5 चमचा तिखट आणि फोडलेलं अंड घालून मटणाचे तुकडे 45 मिनिटांसाठी मॅरिनेट करून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मॅरिनेट झालेले मटण चॉप्स तळून घ्यावेत. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांद्याची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, हळद, कोळी मसाला, मटण मसाला आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये पाणी, 4 चमचे टोमॅटो प्युरे, 1 चमचा केवड्याचं पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर, काजू पेस्ट, मीठ आणि पाणी घालून ग्रेव्ही तयार करावी. या ग्रेव्हीमध्ये तळलेले मटण चॉप्स घालून डिश सर्व्ह करावी. मुलुंड पूर्व भागातल्या कोळीवाड्यातल्या मी हाय कोळी या ग्रुपकडे आज आपण आलो आणि त्यांनी एवढं छान आपल्याशी गप्पा मारल्या, त्यांच्या पारंपरिक रेसिपीज आपल्याला दाखवल्या. खूप छान आम्हाला काय काय सांगितलं तुमच्या संस्थेविषयी, तुमच्या कार्याविषयी. मला खूप बरं वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला पण खूप आनंद झाला तुमच्यासोबत आमच्या कोळीवाड्यातल्या आणि आमच्या समाजातल्या रेसिपी तुमच्याबरोबर बनवताना. खूप आम्ही सर्वांनी पण एन्जॉय केलं आणि आमच्या कोळीवाड्यामध्ये तुम्ही आलात
त्याबद्दल आमच्या कोळीवाड्याच्या वतीने मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. वा वा, मी पण तुमचा खूप आभारी आहे, कारण तुम्ही या परंपरेचा एक भाग म्हणून मला ही छानशी टोपी गिफ्ट केलीत आणि जशी तुमची ही परंपरा लोकांपर्यंत पोहोचावी हा तुमचा आग्रह आहे, तुम्ही त्यासाठी प्रयत्न करतायत, तशी आपल्या सगळ्यांसाठी ही एक परंपरा फार महत्त्वाची आहे जिचं नाव हरित परंपरा आहे. तुमचा निसर्गाशी फार जवळचा संबंध आहे, कारण तुम्ही कोळी आहात. आपला ह्यांच्याशी फार जवळचा संबंध आहे, कारण ह्याच्याशिवाय आपलं जगणं अशक्य आहे, हो की नाही. ही पण परंपरा तुम्ही छान जतन करावी अशी तुम्हाला इच्छा व्यक्त करतो तुमच्याजवळ, आणि नक्कीच तुम्ही कराल हिचंही पालन, हो की नाही. क्या बात आहे. खूप मज्जा आली यांच्यासोबत मला रेसिपी करायला, तुम्हालाही आली असेल. कसा वाटला आजचा भाग, आजच्या रेसिपी, ज्यांच्या गप्पा आहे मला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मटन कोळीवाडा आणि करतीचे पॅटीस आणि सोबत गरम गरम भाकरी आता आमच्यासाठी तयार आहे. आम्ही हे सगळे मिळून खाणार आहोत, हो की नाही. खाणार ना. व्हेरी गुड. आम्ही खातो, तुम्ही काय निरोप. फक्त आजच्या भागापुरता. भेटूया परत पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा. आम्ही सारे खवय्ये, दिल दोस्ती और पेट पूजा. टाटा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंग